ब्लॉग 12 धान्य आणि आयुष्याच्या 12 क्षेत्रांची हिरवीगार बाग. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे यांच्या मार्गदर्शनातून आयुष्याच्या 12 क्षेत्रांना समृद्ध करण्याचा एक सुंदर प्रवास. काही गोष्टी आपण लहानपणी पाहतो, पण त्यांचा अर्थ मोठं झाल्यावर समजतो. आणि काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, ज्या त्या साध्या साध्या गोष्टींमधून जीवनाचं गहन तत्त्वज्ञान उलगडून दाखवतात. आमच्यासाठी ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम. नवरात्री आली की आमच्या घरी आई घट बसवायची. छोट्याशा बांबूच्या टोपलीमध्ये किंवा परातीमध्ये किंवा पत्रावळीमध्ये आई माती भरायची. त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरायचे आणि 10 दिवस रोज प्रेमाने पाणी घालायचं. दसऱ्याच्या दिवशी ते गव्हाचे हिरवेगार अंकुर जणू काही घरभर आनंदाचं आणि समृद्धीचं प्रतीक बनून उभे राहायचे. लहानपणी हे सगळं फक्त एक सुंदर परंपरा वाटायची, एक धार्मिक विधी, एक सण. तसं स्वयंपाकघरातही रोज मठ, मूग, मटकी, हरभरा असे कितीतरी कडधान्य मोड आलेल्या भाजीसाठी भिजवले जायचे. मीही दररोज ते पाहायचे आणि सांगायचं झालं तर कधी त्यांच्या दिशेने मनापासून पाहिलंच नव्हतं. ते फक्त स्वयंपाकाचा एक भाग वाटायचे, एक यांत्रिकी प्रक्रिया. भिजवणं, मोड आणणं, शिजवणं आणि खाणं, बस. पण डॉक्टर सुप्रिया मॅम यांना भेटल्यानंतर या छोट्याशा बियांकडे पाहण्याची आमची दृष्टीच बदलली. त्या फक्त धान्य राहिल्या नाहीत, त्या आमच्या आयुष्याच्या शिक्षिका बनल्या. एक छोटीशी बी इतकं मोठं तत्त्वज्ञान शिकवू शकते याचा मी कधी विचारच केला नव्हता. मातीमध्ये स्वतःला विसर्जित करणं, अंधार सहन करणं, शांत राहणं, संयम ठेवणं आणि योग्य वेळ आली की संपूर्ण हिरवाईने बाहेर येणं हा निसर्गाचा धर्म आहे. तेव्हाच मला जाणवलं, निसर्ग फक्त बाहेर फुलत नाही, तो आपल्यातही फुलाला शिकवत असतो. एखादं झाड वादळात तुटतं, त्याच्या फांद्या मोडतात, कधी संपूर्ण झाडही तोडलं जातं. पण निसर्ग कधी रडत बसत नाही. तो पुन्हा उभा राहतो, पुन्हा पालवी धरतो, पुन्हा बहरतो आणि सिमेंटच्या भेगेतूनही एक छोटासा अंकुर डोकं वर काढतो. आणि तेव्हा मनात एक प्रश्न उमटला, निसर्ग इतक्या सहजपणे पुन्हा पुन्हा बहरतो, मग आपण माणसं एका छोट्याशा अडचणीने, एका अपयशाने, एका नकाराने का बरं कोमेजून जातो? पंचमहाभूतांनी घडलेलं हे शरीर या सृष्टीचाच भाग आहे. निसर्गाचा धर्म जर बहरणं असेल तर आपला धर्मही वाढत राहणं, शिकत राहणं आणि पुन्हा पुन्हा उभं राहणं हाच असायला हवा. आणि या क्षणापासून माझा निसर्गाशी संवाद सुरू झाला. प्रत्येक बी, प्रत्येक अंकुर, प्रत्येक हिरवं पान, प्रत्येक फांदी मला काहीतरी शिकवू लागलं, काहीतरी सांगू लागलं. आणि निसर्गाच्या या सुंदर भाषेचा अर्थ आम्हाला समजून सांगणाऱ्या डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांच्याबद्दल मनात अपरंपार कृतज्ञता दाटून आली. आज जेव्हा डॉक्टर सुप्रिया गुगळे मॅम आम्हाला आयुष्याच्या 12 क्षेत्रांबद्दल सांगतात, तेव्हा जाणवतं, माणूस फक्त एका गोष्टीवर जगत नाही. फक्त पैसा असेल आणि आरोग्य नसेल तर समृद्धी अपुरी राहते. फक्त करिअर असेल आणि कुटुंब नसेल तर यशालाही ऊब राहत नाही. फक्त प्रेम असेल आणि आत्मविश्वास नसेल तर नात्यांनाही दिशा मिळत नाही. फक्त ज्ञान असेल आणि कृती नसेल तर परिवर्तन घडत नाही. म्हणूनच डॉक्टर सुप्रिया मॅम आम्हाला शिकवतात, आयुष्य एका क्षेत्रावर उभं राहत नाही, ते 12 सुंदर क्षेत्रांनी विणलेलं असतं. आणि त्या प्रत्येक क्षेत्राची प्रेमाने मशागत केली तरच आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. आरोग्य, कुटुंब, प्रेम, आर्थिक समृद्धी, करिअर, बौद्धिक विकास, भावनिक संतुलन, चारित्र्य, अध्यात्म, आनंद, सामाजिक जीवन आणि समाजासाठी योगदान. ही फक्त एक यादी नाही बरं का, ही आपल्या संपूर्ण आयुष्याची सुंदर रचना आहे. पूर्वी ही 12 क्षेत्र फक्त शब्द वाटायची. आज त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कारण मॅडम फक्त सांगत नाही, त्या आमच्याकडून ती जगून घेतात.
ब्रह्ममुहूर्त, अक्षरधारा, सुकांती, शक्तिसाधना, गर्भसंस्कार आणि त्यांचे विविध अनेक नाना प्रकारचे उपक्रम हे फक्त कोर्सेस नाहीत, उपक्रम नाहीत, ते आयुष्याची प्रयोगशाळा आहेत, जिथे आपण स्वतःवर प्रयोग करतो. कधी पहाटे 5 वाजता उठायला शिकतो, कधी कृतज्ञता लिहायला शिकतो, कधी अन्नावर प्रेम करायला शिकतो, कधी पुस्तक फक्त वाचायचं नसतं, ते जगायचं असतं हे शिकतो. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट सतत जाणवत राहते, सुप्रिया मॅम फक्त माहिती देत नाही, त्या ट्रान्सफॉर्मेशन घडवतात. त्या आयुष्याचं अतिशय सुंदर ग्रॅन्युलर प्लॅनिंग शिकवतात, मायक्रो मॅनेजमेंट शिकवतात, मोठी स्वप्न दाखवतात, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोजचं एक छोटंसं पाऊल टाकायला शिकवतात. आज मला जाणवतं, आपण मोठमोठी उद्दिष्ट लिहितो, पण ती पूर्ण होत नाही, कारण आपण आयुष्याकडे एकत्रितपणे पाहत नाही. सुप्रिया मॅम आम्हाला शिकवतात सेग्रिगेशन, आयुष्याची सुंदर विभागणी. आज या क्षेत्रावर काम करू, उद्या दुसऱ्यावर, पण एकही क्षेत्र दुर्लक्षित होणार नाही. किती सुंदर विचार आहे ना. जसा एक माळी बागेतल्या प्रत्येक रोपाकडे लक्ष देतो, तसंच आपणही आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राकडे प्रेमाने लक्ष द्यायचं. आणि याच विचारातून जन्माला आली ती 12 धान्यांची कुंडी. पहिल्यांदा जेव्हा हा गृहपाठ मॅडमने दिला, तेव्हा तो फक्त एक ॲक्टिव्हिटी वाटली, पण जशी माती हातात घेतली, बिया हातात घेतल्या, त्या प्रेमाने पेरल्या, रोज त्यांना पाणी घातलं, तसं लक्षात आलं, ही फक्त कुंडी नाही, ही आपल्या आयुष्याचा आरसा आहे. आज या कुंडीत फक्त बिया उगवत नाही, उगवतो विश्वास, उगवते शिस्त, उगवतो आत्मविश्वास, उगवते सातत्य आणि उगवतं एक सुंदर, समृद्ध, हवंसं वाटणारं आयुष्य. मला वाटतं निसर्ग इतक्या सुंदर पद्धतीने आयुष्य शिकवतो आणि डॉक्टर सुप्रिया अनिल घुगरे मॅम तो निसर्ग आमच्या दैनंदिन जीवनाशी जोडतात. हीच त्यांच्या मार्गदर्शनाची सर्वात मोठी जादू आहे. आज आमच्या अक्षरधारा परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकामागून एक फोटो येत होते. कुणाच्या कुंडीत हिरवागार मूग डोलत होता, कुणाच्या कुंडीत हरभरा बहरत होता, कुणाच्या कुंडीत मटकीने पालवी धरली होती, कुणाच्या कुंडीत 12 धान्याने जणू हिरव्या रंगाची एक सुंदर बागच फुलवली होती. मी ते फोटो फक्त पाहत नव्हते, मी ते अनुभवत होते. प्रत्येक फोटो जणू एक कथा सांगत होता, एका सदस्याची दिनचर्या सांगत होता, एका प्रयत्नाची, सातत्याची आणि एका स्वप्नाची गोष्ट सांगत होता. मग अचानक मनात एक विचार आला, आपण ही कुंडी प्रत्येकजण आपापल्या घरी करतो, मातीही आपली, बिया आपल्या, पाणी आपणच घालतो, देखभालही आपणच करतो. पण जेव्हा हीच प्रक्रिया डॉक्टर सुप्रिया अनिल घुगरे मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो जण एकाच वेळी एकाच संकल्पाने आपापल्या घरी करत असता, तेव्हा तो फक्त वैयक्तिक गृहपाठ राहत नाही, तो समूह चैतन्याचा एक सुंदर उत्सव बनतो. एका कुंडीची हिरवाई दुसऱ्याला प्रेरणा देते, एका रोपट्याची पालवी दुसऱ्याच्या मनात आशा रुजवते, एका सदस्याचं सातत्य दुसऱ्याला हार न मानण्याची प्रेरणा देतं, एका फोटोमधली हिरवाई शेकडो मनांमध्ये नवीन स्वप्न रुजवते. तेव्हा जाणवतं, ही फक्त फोटोंची देवाणघेवाण नाही, ही ऊर्जेची देवाणघेवाण आहे, ही स्पंदनांची देवाणघेवाण आहे, ही सकारात्मक विचारांची देवाणघेवाण आहे, ही सातत्याची देवाणघेवाण आहे, ही सामूहिक प्रगतीची देवाणघेवाण आहे. म्हणूनच कदाचित डॉक्टर सुप्रिया अनिल घुगरे मॅम यांचं प्रत्येक सत्र, मग ते ब्रह्ममुहूर्त असो, अक्षरधारा असो, सुकांती असो, गर्भसंस्कार असो किंवा त्यांचे इतर कोणतेही उपक्रम, ते फक्त एक सेशन राहत नाही, ते मनात रुजतं, विचारांमध्ये रुजतं, दिनचर्येमध्ये रुजतं आणि नकळत आपल्याला कृतीकडे घेऊन जातं. खूप वेळा आपण प्रेरणादायी भाषणं ऐकतो, पुस्तकं वाचतो, व्हिडिओ पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, क्षणभर छान वाटतं, पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. इथे तसं होत नाही. इथे रोज कुणाचा तरी गृहपाठ दिसतो, रोज कुणीतरी नवीन प्रयत्न करताना दिसतो, रोज कुणीतरी स्वतःमध्ये एक छोटासा बदल घडवताना दिसतो आणि ते पाहून आपणही उठून कामाला लागतो. म्हणूनच मला वाटतं, परिवर्तन एकट्याने होत नाही, ते समूहामध्ये घडतं.
ज्ञान जेव्हा गुरुकडून मिळतं त्याला दिशा मिळते. ज्ञान जेव्हा स्वतःच्या कृतीत उतरवत जातो त्याला अनुभव मिळतो. आणि तेच ज्ञान जेव्हा शेकडो लोक एकत्रितपणे जगायला लागतात तेव्हा एक सुंदर संस्कृती जन्माला येते. आज या हिरव्यागार कुंड्यांकडे पाहताना मला फक्त रोपं दिसत नाहीत, मला एक कुटुंब दिसतं, एक प्रवास दिसतो, एक संस्कार दिसतो, एक विचार दिसतो आणि सर्वात महत्त्वाचं एकत्र बहरणारं आयुष्य दिसतो. हातात हात घट्ट पकडलेलं एकत्र समूहातलं आयुष्य. आज मी मनापासून म्हणू शकते, बिया तर प्रत्येकजण पेरतो, पण त्या स्वप्नांना सामूहिक ऊर्जेचं पाणी मिळालं तरच त्याचं सुंदर जंगल तयार होतं. वा, किती सुंदर, घनदाट, हिरवगार, थंडगार हवा देणारं जंगल, समूहाचं एकत्रपणे पेरलेलं जंगल. आणि आमच्या आयुष्यात ही सामूहिक ऊर्जा जागवण्याचं सर्वात मोठं श्रेय डॉक्टर सुप्रिया अनिल घुगरे मॅम यांनाच जातं. आज मी जेव्हा या हिरव्यागार कुंडीकडे पाहते तेव्हा मला रोपं दिसत नाही, मला माझंच आयुष्य दिसतं. पूर्वी मला वाटायचं पुस्तक वाचलं म्हणजे शिकणं झालं. आज अक्षरधारेमुळे समजलं पुस्तक वाचणं आणि पुस्तक जगणं यामध्ये आकाश पाताळाचा फरक आहे. कितीतरी वेळा आपण एखादं सुंदर पुस्तक वाचतो, त्यातील विचार आवडतात, काही ओळी अधोरेखित करतो, फोटो काढतो, सोशल मीडियावर शेअर करतो आणि काही दिवसांनी ते पुस्तक कपाटात जाऊन बसतं. पण अक्षरधारा मला एक वेगळीच गोष्ट शिकवते. इथे पुस्तक फक्त वाचलं जात नाही, ते जगलं जातं. एक परिच्छेद वाचतो, मग त्याचा विचार करतो, त्याबद्दल संवाद करतो आणि सर्वात महत्त्वाचं तो दिवसभर कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतो. किती सुंदर आहे ना हा विचार. जेव्हा मनात रुजतो तेव्हा तो ज्ञान बनतो. ज्ञान जेव्हा कृतीत उतरतो तेव्हा तो अनुभव बनतो आणि अनुभव जेव्हा रोजच्या जीवनात जगला जातो तेव्हा तो स्वभाव बनतो. मला वाटतं ही अक्षरधारेची सर्वात मोठी ताकद आहे. इथे कुणी स्पर्धा करत नाही, कुणी दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करत नाही. इथे प्रत्येकजण कालच्या स्वतःपेक्षा आज थोडासा चांगला होण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं यालाच खरी प्रगती म्हणतात. डॉक्टर सुप्रिया मॅम नेहमी सांगतात, मोठे बदल एका दिवसात होत नाही, ते रोजच्या छोट्या प्रामाणिक सातत्यपूर्ण कृतींमधून घडतात. आज ही 12 धान्यांची कुंडी मला रोज एक प्रश्न विचारते. आज मी माझ्या आरोग्याला थोडा वेळ दिला का? आज मी माझ्या कुटुंबासाठी मनापासून एक क्षण जगले का? आज मी माझ्या करिअरसाठी एक छोटंसं पाऊल टाकलं का? आज मी माझ्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला निर्णय घेतला का? आज मी माझ्या मनासाठी काही केलं का? आज मी माझ्या आत्म्यासाठी काही केलं का? आज मी कुणाचं मनापासून भलं केलं का? हे प्रश्न कोणी मला विचारत नाही, ही हिरवीगार कुंडी मला दररोज शांतपणे विचारते. हा निसर्ग मला रोज विचारतो आणि तेव्हा जाणवतं ही फक्त 12 धान्यांची कुंडी नाही, ही माझ्या दिनचर्येची शिक्षिका आहे. ही माझ्या आयुष्याची मार्गदर्शिका आहे. ही माझ्या स्वप्नांची शांत साक्षीदार आहे. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे या कुंडीत मी फक्त रोपं वाढवताना बघत नाही, मी स्वतःला वाढताना पाहते. पूर्वी मी यशामागे धावत होते, आज मी प्रयत्नांच्या प्रेमात पडले आहे. पूर्वी मला परिणाम महत्त्वाचा वाटायचा, आज मला दिनचर्या महत्त्वाची वाटते. दिनचर्येचा तो प्रवास महत्त्वाचा वाटतो. पूर्वी मी मोठ्या स्वप्नांकडे पाहायचे, आज त्या स्वप्नांपर्यंत नेणाऱ्या छोट्या छोट्या कृतींच्या प्रेमात पडले आहे. आणि हे सगळं एका छोट्याशा 12 धान्यांच्या कुंडीने मला शिकवलं. आज ही हिरवीगार कुंडी माझ्यासाठी फक्त माती आणि धान्यांची राहिलेली नाही, ती माझ्या आयुष्याची एक जिवंत डायरी झाली आहे. रोज ती थोडी थोडी वाढते आणि नकळत माझ्यामध्येही काहीतरी वाढत राहतं. रोज तिच्यावर पाणी घालताना असं वाटतं मी माझ्या स्वप्नांचं पाणी घालत आहे. रोज तिच्याकडे पाहताना असं वाटतं मी माझ्या आयुष्याच्या 12 क्षेत्रांकडे पुन्हा एकदा नव्याने प्रेमाने पाहते आहे. आणि तेव्हा एक सुंदर जाणीव होते, बहरणं ही एका दिवसाची घटना नाही, ती रोजच्या छोट्या प्रामाणिक सातत्यपूर्ण कृतींचा उत्सव आहे. एक छोटीशी बी कधीही मोठं झाड होण्याची घाई करत नाही.
ती फक्त रोज स्वतःचं काम करत राहते, मातीशी जुळवून घेते, पाण्याला स्वीकारते, सूर्यप्रकाशाचं स्वागत करते आणि योग्य वेळ आली की संपूर्ण जगाला हिरवाई देते. कदाचित माणसाचं आयुष्यही असंच असावं. दुसऱ्यांची तुलना न करता, घाई न करता, हार न मानता रोज एक छोटंसं प्रामाणिक पाऊल टाकत राहणं. आज या ब्लॉगच्या माध्यमातून मला मनापासून एक गोष्ट सांगावीशी वाटते. प्रिय डॉक्टर सुप्रिया अनिल घुगडे मॅडम, तुम्ही आम्हाला फक्त 12 धान्यांची कुंडी लावायला शिकवलं नाही, तुम्ही आम्हाला आयुष्य लावायला शिकवलं. तुम्ही आम्हाला फक्त स्वप्न पाहायला शिकवलं नाही, त्या स्वप्नांसाठी रोज माती तयार करायला शिकवलं, रोज पाणी घालायला शिकवलं, रोज संयम ठेवायला शिकवलं, रोज स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या आयुष्याचा माळी व्हायला शिकवलं. आज आम्ही ज्या ज्या क्षेत्रात थोडंसं जरी बहरत आहोत त्यामागे तुमचं प्रेमळ मार्गदर्शन, तुमची अथक मेहनत, तुमचा आमच्यावरचा विश्वास आणि तुमची निस्वार्थ सेवा उभी आहे. शब्द नेहमीच मर्यादित असतात, पण कृतज्ञता मर्यादित नसते. म्हणून आज मनापासून एक म्हणावंसं वाटतंय, थँक्यू थँक्यू थँक्यू. आज या हिरव्यागार कुंडीकडे पाहताना मला फक्त रोपं दिसत नाही, मला शेकडो स्वप्न दिसतात, शेकडो प्रयत्न दिसतात, शेकडो हसरे चेहरे दिसतात, शेकडो बदललेली आयुष्य दिसतात आणि एक सुंदर समृद्ध विचारांचं जंगल दिसतं. अंतिम विचार हाच माझा, कदाचित आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते. कधीकधी एका छोट्याशा बियामध्ये संपूर्ण जंगल दडलेलं असतं आणि एका सुंदर विचारामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद लपलेली असते. 12 धान्यांची ही कुंडी आम्हाला फक्त रोपं उगवायला शिकवत नाही, ती स्वप्न रुजवायला शिकवते, प्रयत्नांवर प्रेम करायला शिकवते, सातत्यावर विश्वास ठेवायला शिकवते आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला प्रेमाने फुलवायला शिकवते. आज माझ्या मनात एकच प्रार्थना आहे, जशी ही हिरवीगार बाग आमच्या घरामध्ये बहरते, तशीच प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अक्षरधारा ब्रह्ममुहूर्ताने डॉक्टर सुप्रिया अनिल घुगडे मॅम यांच्या विचारांची ही हिरवाई अशीच फुलत राहो, बहरत राहो आणि असंख्य आयुष्य समृद्ध करत राहो, ही मनापासून प्रार्थना. एक छोटीशी बी, योग्य माती, योग्य पाणी, योग्य वातावरण आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की ती जंगल बनते. तसंच एक माणूस, योग्य विचार, योग्य दिनचर्या, योग्य गुरु, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण कृती मिळाली की तो स्वतःचं संपूर्ण आयुष्य फुलवू शकतो. मनःपूर्वक कृतज्ञता, मानाचा मुजरा, प्रेमाची घट्ट मिठी डॉक्टर सुप्रिया अनिल घुगडे मॅम यांना आम्हा सर्व अक्षरधारा ब्रह्ममुहूर्त परिवाराकडून थँक्यू थँक्यू थँक्यू. हा 12 एरियाचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये या जर्नीमध्ये तुमचा डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्यासोबतच्या मार्गदर्शनाचा अनुभव नक्की अधोलिखित करा, जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही हिरवीगार कुंडी प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनात आपल्याला बहरताना दिसेल आणि हे जग सुंदर हिरवाईने नटलेलं असेल. थँक्यू सो मच.